नाही, पोलीस जे काही नियम आहेत त्या पद्धतीने मोर्चाला नक्कीच परवानगी त्यांच्या नियमात बसत असेल तर देतील आणि त्या नियमाप्रमाणे यांनी देखील मागणी केली पाहिजे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा आहे की आजचा मोर्चा हा खोटेपणाचा कळस आहे. स्वतः मनसे नेते राज ठाकरेंनी सांगितलं की त्यांचे माजी आमदार राजू पाटील ज्या गावचे आहेत त्या गावातून एकही मत त्यांना मिळालं नाही. आता हे भाषणात बोलले. माहिती घेतल्यानंतर कळलं की राजू पाटलांना त्यांच्या गावातून सगळ्यात जास्त 1400 मतं मिळाली. मग हे खोटेपण नाहीये का? मग तेजस्वी यादव असतील, राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, यांनी जी जी उदाहरणं दिली आहेत ती कशी खोटी आहेत हे आमच्या सगळ्या नेत्यांनी कागदपत्रासहित लोकांना दाखवलंय. फक्त झालंय काय की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस संविधान बदलणार असं खोटं पसरवून यांना मतं मिळाली. आता मुंबई महापालिका आहे, महाराष्ट्रात बाकीच्या निवडणुका आहेत. आरोप करायला तर कुठलीच जागा नाही, कुठलाच बाकी आरोप करू शकत नाहीत. मग काय करायचं? चला हा प्रयत्न करून बघू. चुकून लोकांच्या मनापर्यंत खोटं गेलं तर काही मतं मिळतात का? हा सोशल मीडियाचा जमाना आहे. त्या छोट्याशा गावातल्या लहान शाळेतला मुलगा सुद्धा त्या सोशल मीडियामध्ये बरोबर त्याला कळतं काय खरं काय खोटं. तुम्ही ज्या गोष्टीसाठी मोर्चा काढताय ना, एक तुमचा मुद्दा दाखवा. एक मुद्दा, एक. जी मतदान यादी असते तिची तारीख असते की या 15 दिवसात तुम्ही ऑब्जेक्शन घ्या. तुमच्या कुठल्या नेत्याने ऑब्जेक्शन घेतलंय? का नाही घेतलं? आता प्रस्तुत होईल, घ्या ऑब्जेक्शन. यांना ते सगळं करायचं नाहीये. त्यांनाही माहित आहे वर्षानुवर्ष असंच चालत आलंय. पण जिथे तुम्ही हारता तिथे ईव्हीएम चुकीची, तिथे मतचोरी, तिथे बाकीचा घोटाळा, निवडणूक आयोग चुकीचा, आणि जिथे जिंकता तिथे काय? तिथे सगळं बरोबर. असं कसं चालेल? लोकांना हे पक्ष, आज मोर्चा काढणारे पक्ष लोकांना गृहीत धरताय की आपण जे खोटं पसरवू ते लोक स्वीकारतील. पण महाराष्ट्राची जनता हुशार आहे. त्यांना बरोबर कळतं की यांच्याकडे काही मुद्दा नाही, म्हणून नसलेला मुद्दा हा बनवण्याचा प्रयत्न करतात.